37 ते 38. योहान 7:37. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उठला मोठ्याने म्हणाला, कोणी धार्मिक असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. वचनार्थीस जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्याकडून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन घे संधी पहा. प्रभू येशू म्हणतो, सणाच्या शेवटच्या दिवशी प्रभू लोकांना शिकवते, कारण सणामध्ये सर्व लोक खा प्या मौज मजा करा याच्यामध्ये गुंतून गेले होते. आता सण करून खाऊन पिऊन मात्र मनात आनंद किंवा शांती मात्र निर्माण झाली नव्हती. आता प्रभू म्हणत आहे, या आता माझ्याजवळ. प्रभू म्हणतो, जो तहानलेला असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्याच्या जीवनात जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. सण करून खा प्या करून मौज मजा करून अद्यापी लोक भुकेलेले होते, तहानलेले होते, तृप्त झालेच नव्हते. अद्यापर्यंत त्यांच्यामध्ये अशांती होती. अगदी त्यांच्यातला आनंद नाहीसा झालेला होता. आनंद तर त्यांना मिळालाच नव्हता. पहा, मनुष्य प्रोग्राम, फंक्शन, लग्न किंवा इतर काही मौज मजाचे कार्यक्रम मनुष्य आनंद लुटण्यासाठी त्याच्यामध्ये सहभागी होतो की मला आनंद मिळेल किंवा मला त्याच्यात बरं वाटेल. परंतु अगदी थोड्या वेळापुरता क्षणापुरता काही आनंद मनुष्याला जाणवतो आणि पुन्हा मनुष्य त्याच निराशामध्ये त्याच दुःखात मात्र ओढला जातो. सार्वकालिक आनंद, सार्वकालिक सुख मात्र माणसाला मिळत नाही. आता सणामध्ये लोकांनी खा प्या मौज मजा केली असणार, तृप्त झाले असतील, परंतु तरी प्रभू म्हणतो, या माझ्याकडे आणि प्या. म्हणजे याचा अर्थ तृप्त झालेच नव्हते. अद्यापर्यंत त्यांच्यामध्ये अशांती होती, निराशा होत्या आणि म्हणून प्रभू म्हणते, या माझ्याकडे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तुमच्या जीवनात वचन सांगते, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. आता जिवंत पाण्याच्या नद्या म्हणजे नक्की काय? वचने, वचनाच्या नद्या. प्रभू म्हणतो, या आणि माझ्याकडे प्या, म्हणजे माझी वचने घ्या. वचन पाणी आहे म्हणून प्रभू येशू म्हणते, वचनाच्या नद्या आहेत म्हणून प्रभू येशू म्हणते. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांच्या जीवनात जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील, म्हणजे वचने त्यांच्या जीवनात वाहू लागतील. अर्थात वचने त्यांच्या जीवनात कार्य करतील. या ठिकाणी प्रभू येशू मात्र पाणी म्हणजे वचने हे सांगते, नदी म्हणजे वचने आहेत हे प्रभू सांगते. व पाण्याला वचनाचं प्रतीक दिलेले किंवा वचनाला पाण्याचं प्रतीक दिलेले. तर या ठिकाणी प्रभू वचनाला पाणी हा शब्द का वापरते? बघा, आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पाण्याची गरज आहे. अगदी जन्मलेलं तहानं बाळ सुद्धा, ते भले आईचं दूध
दुष्काळाचं पहिलं चिन्ह आहे पाणी. म्हणजे पाऊस पडला नाही तर याचा अर्थ आहे दुष्काळ पडला. मग दुष्काळामध्ये काय काय होणार? जमिनी परीक पडणार, म्हणजे जमिनीमध्ये काही धान्य उगवणार नाही, उजाड होणार. धान्य न उगवल्यामुळे माणसाला खायला प्यायला मिळणार नाही. खायला प्यायला न मिळाल्यामुळे रोग पिढा वाढत जाणार, मृत्यूचं प्रमाण वाढणार, अनेक बिकट परिस्थिती निर्माण होणार. खाण्यासाठी मनुष्य लढाई करणार, भांडण करणार, आपल्याच लोकांच्या विरुद्ध होणार, बऱ्याच गोष्टी घडल्या जाणार. जर पाऊसच पडला नाही तर, पाणीच नसलं तर विचार करा काय होईल जगाची परिस्थिती, काय होईल जगाची स्थिती. या ठिकाणी प्रभू वचनाला पाण्याचं एक प्रतीक देते की वचन पाणी आहे. जसं पाण्याची आवश्यकता आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आहे, तसंच वचनाची आवश्यकता आपल्या जीवनात आहे. वचन असेल तर आपण जगणार, जीवन मिळणार आपल्याला. वचन आपल्याला आरोग्य देणार. प्रभू येशूचे वचन आपल्याला शांती देणार. अगदी आईच्या उदरापासून ते मात्र मृत्यू समयापर्यंत हे वचनच आपल्याला सांभाळणार. देवाच्या राज्यात हे वचनच आपल्याला घेऊन जाणार. प्रत्येक गोष्टीत जगण्याचं कारण प्रभूचं वचन, प्रभूचा शब्द, अर्थात स्वतः प्रभू येशू आहे. कारण वचनच प्रभू आहे, शब्दच प्रभू आहे. म्हणून या ठिकाणी पाणी म्हणजे वचन आहे हे प्रभू सांगते की या माझ्याकडे तुम्ही अद्याप तहानलेले आहेत, खा प्या मोज मजा केले पण अद्याप तृप्त झालेले नाहीत. माझं वचन आहे का म्हणजे तुम्ही तृप्त होतील, तुमच्या जीवनात वचनाच्या नद्या वाहतील. मग तुम्ही इतके तृप्त होतील की भर भरून मात्र तुमच्यामधून वचने वाहायला लागतील. इतके तुम्ही तृप्त होतील, वाहायला लागतील म्हणजे वाहून जातील वचने, इतके तुम्ही तृप्त होतील. या माझ्याकडे या म्हणून प्रभू म्हणत आहे. प्रभू त्याच्या वचनाने आपल्याला तृप्त आणि आपल्याला समाधानी करत आहे. पाणी एक वचन आहे असं प्रभू आपल्याला शिकवत आहे. बघा या पाण्याचे उद्देश प्रभूने कशा कशा प्रकारे दिलेले आहे आणि या पाण्याद्वारे प्रभू काय शिकवत आहे पहा. तर योहान 4 अध्यायामध्ये प्रभू येशू मात्र थकल्यामुळे एका विहिरीवर जाऊन बसले. ती याकोबाची विहीर होती. प्रभूचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी नगरात गेले होते. तेव्हा त्या ठिकाणी एक शंभरोणी स्त्री, जी एक पापी स्त्री होती, ती पाणी काढाव्यास दुपारच्या वेळी, अगदी दुपारच्या वेळी आसपास दुपारी 12 वाजता पाणी काढाव्यास विहिरीजवळ आली. बघा घरगुती ज्या स्त्री असतात, जसं की सुरुवातीला हल्ली आता आपल्या घरात पाण्याचं भरपूर साधन आहे, म्हणजे जसं की सोय आहे की मात्र कधी पाणी संपला मोटरीचे बटन दाबले की टाकी भरली आणि कधी पाहिजे नळ चालू केला की पाणी आला. पण पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी विहिरीचे पाणी, तलावाचे पाणी काढले जायचे आणि शक्यतो सकाळी उठल्यावर प्रथम पाण्याकडे धाव घ्यायचे. स्त्रिया प्रथम विहिरीचे, तलावाचे पाणी भरायच्या आणि मग त्या पाण्याने घरातली सर्व कामे ते करायच्या. किंवा संध्याकाळच्या वेळी, पण भर दुपारी कोणी पाणी काढायला जात नव्हते. ही स्त्री दुपारी का आली होती? ज्या वेळेला कोणाचं जाणं येणं नसते, तिला कोणी हाक मारू शकणार नाही, बोलू शकणार नाही, अशा मुले ती एकटीच आली होती. कारण ती पापी होती, तिला कोणी विचारू नये, कोणी काही सांगू नये, कोणी स्त्रिया तिच्याशी भांडू नये, कारण तिचं नाव खराब झालं होतं. ती एक पापी स्त्री होती म्हणून ती दुपारी आली होती. पण प्रभू तिथे विहिरीजवळ अगोदरच बसले होते आणि या स्त्रीची प्रतीक्षा करत होते, कारण त्या स्त्रीला बदलावायचं होतं. म्हणून प्रभू तिथे असताना ही स्त्री त्या ठिकाणी आली. तेव्हा प्रभूने तिला म्हटले, मला प्याव्यास पाणी दे. तेव्हा ती स्त्री म्हणते, आपण यहुदी असताना माझ्यासारख्या शंभरोणी स्त्रीजवळ पाणी मागता. कारण त्यावेळी यहुदी आणि शंभरोणी आपसात कोणतेही नातं ठेवत नसत. म्हणून त्या स्त्रीने पण प्रभूला म्हटले की आपण यहुदी असताना माझ्यासारख्या शंभरोणी स्त्रीजवळ पाणी मागता. प्रभूने म्हटलं 10 वचनात, मला प्याव्यास पाणी दे. हे म्हणणारा तुला कोण? हे जर तुला कळलं असतं तर तूच माझ्याकडे मागितलं असतं आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते. तेव्हा ती स्त्री म्हणते, महाराज पाणी काढण्यासाठी आपल्याजवळ पोहरा नाही, मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कुठून? आमचे पूर्वज याकोब, त्याचे मुलं बाला, गुरुढोरं, सर्व काही याच्यातलंच पाणी पित होते. आपण त्यापेक्षा श्रेष्ठ आहात का? प्रभूने म्हटलं
उफाळत्या पाण्याचा झरा असा होईल. तेव्हा ती स्त्री म्हणते, मग ते पाणी मला द्या. त्या प्रभूने म्हटलं, जा तुझ्या पतीला नवऱ्याला बोलावून आण. तेव्हा ती म्हणते, मला नवरा नाही. प्रभूने म्हटलं, ठीक बोललीस तू की तुला नवरा नाही, कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो आहे तो तुझा नवरा नाही. प्रभूने तिचं भूतकाल वर्तमान काल प्रभूने तिला सांगितलं. तेव्हा ती म्हणते, आता मला कळालं की आपण संदेष्टी आहात. तरी पण मात्र ती म्हणते, तरी पण अशी वेळ येणार आहे की ज्याला आपण मसीहा म्हणतो तो येईल आणि तू आम्हाला या सर्व गोष्टी शिकवील. त्या प्रभू येशूने म्हटलं, जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. जेव्हा तिला कळाली की हा मसीहा आहे, तेव्हा तिने पाण्याची घागर तिकडेच टाकली. तिने गावात धाव घेतली आणि ती म्हणते, मला मसीहा, मला ख्रिस्त सापडलेले आहे. तेव्हा संपूर्ण गावातल्या लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे प्रभू येशूकडे आले. बघा, ही पापी स्त्री होती, दुपारी एकटी आली होती, तिला कोणी विचारू नये, कोणाबरोबर तिचं बोलभाषण होऊ नये म्हणून. पण आता जेव्हा तिला मसीहा सापडला, तेव्हा गावातल्या त्याच लोकांकडे जाते ज्यांच्याशी तिला बोलायचं नव्हतं, ज्यांच्या सहवासात तिला राहायचं नव्हतं, त्याच लोकांकडे ती जाते आणि म्हणते, मला मसीहा सापडलाय. आणि गावातले लोक या पापी स्त्रीवर विश्वास ठेवतात. ताबडतोब संपूर्ण गाव, समज एखाद्या गावात एखादी स्त्री एखाद्या व्यक्तीहून जाऊन सांगत आहे की मला परमेश्वर सापडलाय, तर काय संपूर्ण गाव ओढला जाईल? कदाचित ठराविक काही थोडे लोक येतील, पाहतील काय सांगते, डोकं तर नाही फिरलं. पण हिच्या सांगण्यावर संपूर्ण गाव का आला? असं नक्की काय घडलं होतं? तर काय घडलं होतं पहा. हालेलुया. प्रभूने तिला काय म्हटलं, मी जे पाणी देईन ते त्यांच्या जीवनात जिवंत पाण्याचा झरा असा होईल, उफाळत्या पाण्याचा झरा. जेव्हा तिला कळाले की हा मसीहा आहे, तेव्हा तिला कळालं हे पाणी वचन आहे. इतका वेळ माझ्याशी मसीहा बोलत आहे, ती वचने मला तू सांगत आहे. ही वचने तिने ग्रहण केली, आपल्या जीवनात उतरवली. बघा, पाण्याची घागर टाकली तिकडे तिने, कारण आता तिची तहान मिटली. तिचं भूतकाळ, तिचं वर्तमान काल ताबडतोब पालटलं. ज्या पापाच्या बंधनात होती ती बंधने तिची तुटली. आता तिची तहान मिटली, कारण तिच्या जीवनात पापाची भूक आणि पापाची तहान होती. ख्रिस्ताबरोबर बोलत असताना मसीहा प्रभू येशू मसीहा आहे हे जेव्हा तिला कळाले, तेव्हा तिची भूक आणि तहान मिटली की आता मला कोणत्या व्यक्तीची गरज नाही, कोणत्या पुरुषाची मला आता गरज नाही. माझी भूक, माझी तहान मिटलेली आहे. बघा, माणसाला जेव्हा खाण्याची भूक लागते तो खाण्याकडे ओढला जातो, पाण्याची तहान लागते तो पाण्याकडे ओढला जातो. तसंच आहे, ज्या माणसाला पापाची भूक लागते, वासनेची, मोहाची भूक लागते, तेव्हा तो त्याकडे ओढला जातो. जेव्हा तो तृप्त होतो तेव्हा त्या मोहातून मुक्त होतो. प्रभू येशूने तिला काय केलं, वचनाचं पाणी देऊन तृप्त केलं. आता तिची भूक तहान मिटली. ज्या पापाची भूक तिच्यामध्ये होती, तहान होती, ती नाहीशी झाली तिच्या जीवनातून. किंवा जी पापाची इच्छा तिच्या जीवनात होती ती नाहीशी झाली तिच्या जीवनातून. आता तिची भूक आणि तहान मिटली गेली होती, कारण तिला मसीहा सापडला होता. आता तिला कळालं, आता मला कसली गरज नाही, कारण ती सुद्धा मसीहाची वाट पाहत होती, जसं ते संपूर्ण गाव मसीहाचं वाट पाहत होते. म्हणून बघा, तत्काळ आले की नाही संपूर्ण गाव. आणि जेव्हा तिला मसीहा सापडला, तिचं जीवन बदललं, तिचं रूपांतर झालं, तिच्यात एक बदल झाला होता. बघा, जी व्यक्ती प्रार्थनेच्या वातावरणात आहे, परमेश्वराच्या सहवासात, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तेज दिसणार, परमेश्वराचं सामर्थ्य दिसणार. पण जी व्यक्ती जगात, पापात, वाईटात आहे, त्या व्यक्तीचा चेहरा बघा कोमजलेला असणार, अस्वस्थ असणार, निराश झालेला असणार. ही स्त्री पापात होती, तिच्यात तेज नव्हते. पण आता ख्रिस्तामुळे, मसीहामुळे तिचं जीवन बदललेलं होतं. एक निराळं तेज तिच्या जीवनात उत्पन्न झालं होतं, एक सामर्थ्य निर्माण झालं होतं. आणि हे पाहिलं होतं त्या गावातल्या लोकांनी की ही स्त्री आज निराळी दिसत आहे, खरोखरीला मसीहा सापडलेले आहे, खरोखरीला परमेश्वर दिसलेले आहे, म्हणून हिच्या चेहऱ्यात तेज दिसत आहे. हे या लोकांना समजलं होतं. म्हणून संपूर्ण गावातल्या लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला आणि तत्काळ ते प्रभू येशूकडे आले आणि त्या लोकांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला.
मागवला आणि प्रथम याच लोकांनी, या शंभरोनी लोकांनी प्रभू येशूला जगाचा तारणारा स्वीकारले. इथेही प्रभू वचन म्हणजे पाणी आहे हे प्रभू तिला सांगत आहे. वचनाचं प्रतीक पाण्याचं उदाहरण देऊन प्रभू करत आहे. हे जिवंत पाणी म्हणजे जिवंत वचन आहे. जेव्हा हे वचन एखाद्या व्यक्तीला मिळते तेव्हा त्याची भूक आणि त्याची तहान मिटली जाते आणि त्याच्यामध्ये एक तेज आणि एक सामर्थ्य निर्माण होते. त्याच्यामध्ये असलेली पापाची बंधने तुटली जातात, पापाची ओढ नाहीशी होते आणि चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये उत्पन्न होतात. वचन पाणी आहे म्हणून प्रभू म्हणत आहे. म्हणून बघा, जे दैहिक पाणी न्यायला आली होती घागर दिली टाकून, कारण तिला आता आध्यात्मिक पाणी म्हणजे वचन मिळालं होतं. आता ती पूर्ण बदलली होती, परिवर्तन झालं होतं. त्या स्त्रीचं वचन एक पाणी आहे आणि तिचं जीवन त्याच्याने धुतलं गेलं होतं, पवित्र केलं गेलं होतं, तृप्त केलं गेलं होतं. आता देहाच्या मोहाची तिला गरज नव्हती, कारण ती आता ती तृप्त झाली होती. हालेलुया. म्हणून इकडे प्रभू शिकवते की माझं वचन एक पाण्याप्रमाणे आहे. जरी वचन तुम्ही स्वीकारणार, तुमची तहान मिटणार, भूक मिटणार, मोह, वासना, पाप हे सर्व तुमच्या जीवनातून दूर होणार. तुमच्यामध्ये धार्मिकता, पवित्रता उत्पन्न होणार. तुम्ही चांगल्या गोष्टीकडे ओढले जाणार. उदाहरणार्थ, एखादा दारू पिणारा मनुष्य भरपूर दारू पित होता, भरपूर नशा करत होता, व्यसन घेत होता. अनेक प्रयत्न करून त्याची दारू काही मात्र सुटत नव्हती. इकडे नेले, तिकडे नेले, अनेक प्रयत्न केले पण दारू सुटली नाही. पण जेव्हा तो प्रभूकडे आला, परमेश्वराच्या वचनाकडे आला, जेव्हा तो मनापासून वचन ऐकू लागला, त्याच्यामध्ये आपोआप परिवर्तन व्हायला सुरुवात झालं. अशा अनेक लोक आहेत ज्यांच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. वचन ऐकल्यानंतर ती दारू पिण्याची जी ओढ होती, प्यास होती, उत्कंठा होती, ती नाहीशी झाली. वचन घेतल्यानंतर तो मनुष्य तृप्त झाला, समाधानी झाला आणि त्याची नशा सुटली गेली, कारण आता त्याला त्याची गरज नाही. प्रभूने काय म्हटलं, मी जे पाणी देईन आणि जो कोणी ते पिईल पुन्हा तहान त्याला लागणार नाही. पुन्हा त्याला मोहाची, पापाची, नशेची, व्यसनेची तहान परत त्याला लागणार नाही. माझं वचनच त्याला तृप्त करून टाकेल. माझं वचनच त्याच्या जीवनामध्ये समाधान उत्पन्न करील, त्याला संतुष्ट करील. म्हणून प्रभूचं वचन पाणी म्हणून दर्शविते, जे त्याच्या जीवनाचा उद्धार मात्र करते, त्याचं जीवन मात्र पूर्ण रीतीने बदलावून टाकते. ते म्हणजे परमेश्वराचं वचन, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन, जे माणसाच्या जीवनात अद्भुत रीतीने कार्य करते. प्रभू परमेश्वर पिता काय म्हणतो, इर्मया 2:13, मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला तुम्ही सोडिले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके होत तुम्ही आपणासाठी खोदून तयार केले. काय म्हणतो प्रभू, मी जिवंत पाण्याचा झरा आहे पण मला सोडले आणि तुम्ही तुमच्यासाठी काय तयार केले, फुटके होत. फुटके होत, फुटके होतात काय पाणी राहणार आहे का? किती टाका निघून जाईल. प्रभू म्हणतो, मी जिवंत पाण्याचा झरा सतत तुमच्यामध्ये वाहणारा, मला सोडून दिलं, कोणाच्या मागे लागले, फुटक्या होदाच्या. मी जर तुमच्या जीवनात नसेल तर तुमचं होत फुटलेलं आहे आणि होत फुटलेलं आहे तर तुमच्या जीवनात ना सुख राहू शकत, ना शांती राहू शकत, ना आनंद राहू शकत, कारण फुटलेल्या होदातून सर्व निघून चाललेले आहे, कारण तुम्ही मला सोडलेले. मी जिवंत पाण्याचा झरा आहे म्हणून परमेश्वर पिता म्हणतो, ज्या व्यक्तीकडे जिवंत पाण्याचा झरा अर्थात परमेश्वर आहे, त्याचं जीवन नेहमी टवटवीत, रसभरीत असणार, ताजे तवाने असणार. जसं एखादं झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलं जाते, सतत त्याला पाणी मिळत असतो, ते झाड मात्र टवटवीत हिरवगार असते, प्रत्येक ऋतूत फळ देते, त्याची पाणी कधी कोमजत नाही, तर मात्र ते झाड रसभरीत असते. अशा झाडासारखा तो असणार, कारण तो परमेश्वराच्या झऱ्यामध्ये लावलेला असणार, परमेश्वराच्या पाण्यामध्ये तो लावलेला असणार, परमेश्वर जो झरा जो त्याच्यातून वाहत असणार. म्हणून प्रभू झरा आहे, पाण्याचा झरा. प्रभूचं वचन जिवंत पाणी आहे, म्हणून ते वचन किंवा प्रभू इथून मात्र पाण्याच्या द्वारे दर्शविण्यात येत आहे. हालेलुया, हालेलुया. पुढे बायबल काय सांगते पहा, पाणी किती आवश्यक आहे आणि पाण्याच्या गोष्टी किती
मुलीने नामानाच्या बायकोला म्हटले की माझ्या धन्याची गाठ इस्रायलच्या संदेष्टाशी झालं असतं तर बरं झालं असतं, त्याने त्याचे रोग बरे केले असते. नामानाला ही गोष्ट कळल्यानंतर अरामाच्या राजाने ताबडतोब नामानाला इस्रायलच्या राजाकडे पाठवलं. तिने कोणाकडे जायला सांगितलं होतं? इस्रायलच्या संदेष्टाकडे. पण या लोकांनी पाठवलं कोणाकडे? इस्रायलच्या राजाकडे. ते इस्रायलचा राजा म्हणतो आपली वस्त्र पाडून मी काय देव आहे काय बरं करायला, माझ्याशी भांडण करण्याचं काहीतरी निमित्त शोधत आहे. नामान परत गेला. तेव्हा ही गोष्ट अलिशापर्यंत पोचली. अलिशा संदेष्टाने इस्रायलच्या राजाला कळवलं, जा नामानला सांग माझ्याकडे आला, म्हणजे त्याला कळेल की इस्रायलात देव आहे म्हणून. तेव्हा नामान पुन्हा इस्रायलच्या संदेष्टाकडे आला. आता तो अलिशा संदेष्टाकडे आला. तेव्हा अलिशा संदेष्टाने आपल्या चाकराला सांगून पाठवले, जा नामानाला सांग यार्देन नदीत जाऊन 7 वेळा बुचक्या मार, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. तेव्हा नामानाला राग आला की मात्र मला वाटलं होतं हा संदेष्ट स्वतः माझ्याकडे येईल, माझ्या कोडावर हात फिरवील आणि मला बरं करील. पण याने तर मला पाण्यात जाऊन आंघोळ करायला सांगितले, ते पण यार्देन नदी जी मात्र यहुदी लोकांची नदी होती. त्याला राग आला. त्याने म्हटलं याच्यापेक्षा पण उत्तम नद्या आहेत. तो जायलाच तयार नाही. तेव्हा त्याचे सेवक काय म्हणतात, बाबा संदेष्टाने तुम्हाला अवघड काम तर सांगितलंच नाही, अगदी साधे सोपे काम, यार्देन नदीत जायचं, 7 वेळा बुचक्या मारायच्या बस. तेव्हा नामान तयार झाला. नामान यार्देन नदीत जातो, 7 वेळा बुचक्या मारतो, अंघोळ करतो आणि 7दा अंघोळ केल्यानंतर जातो वर येतो पाण्यातून. अगदी त्याचे कोड त्याचे फोड सर्व निघून गेलेले असतात. त्याचं शरीर पूर्वीसारखं पूर्ण बरं झालेलं असते. त्याची त्वचा अगदी लहान मुलासारखी झालेली असते. पूर्ण बरा होतो आणि अलिशा संदेष्टाच्या भेटीस येतो. आता कुष्ठरोगी कोडी लोक पाण्यात अंघोळ करून पोट जाणार आहेत का? जातात का? नाही ना. असं आहे का? मोठे मोठे आजार आहे, कॅन्सर आहे, एड्सचा आजार आहे, फोड आलेले आहे, फोड फुटलं, अंगावर फोड आलेले आहेत, गाठी झाले, हे झाले, मग पाण्यात अंघोळ केल्यावर फोड निघून जातात? नाही जात. पण इकडे का असं झालं की यार्देन नदी 7 वेळा बुचक्या मारल्या, कोड निघून गेले, फोड निघून गेले, बरा झाला. इतका कोडी मनुष्य होता तो, जो कोणी त्याला बरं करू शकत नव्हते, कारण हे परमेश्वराचं वचन होतं, जे परमेश्वराने अलिशा संदेष्टाच्या मुखातून काढलं होतं. जा यार्देन नदीत 7 वेळा बुचक्या मार. आणि त्याने बुचक्या मारल्या, 7 वेळा अंघोळ केली आणि कोड निघून गेले. हे वचन होतं जे पाण्याद्वारे दर्शवित होतं की अंघोळ कर, तुझे कोड निघून जातील. हे वचनच होतं जे पाण्याद्वारे दर्शवित होतं. आणि त्याने आज्ञा पाळली, त्या पाण्यात अंघोळ केली आणि कोड निघून गेले. तेव्हा नामानाला कळालं की परमेश्वर हाच देव आहे म्हणून. तेव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवला नामानाने. बघा, परमेश्वर काही गोष्टी आपल्याला या पाण्याच्या द्वारे दर्शवित आहे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वर शिकवत आहे की आपण देवाच्या वचनानुसार चालावे, त्या वचनाप्रमाणे आपण वागावे. कारण हे वचन आपलं जीवन परिवर्तन करणारे, आपल्या जीवनाचा उद्धार करणारे, आपल्या जीवनाचे तारण करणारे परमेश्वराचं वचन, जे शुद्धतेचं चिन्ह आहे, जे माणसाला शुद्ध करते, पवित्र करते, निर्दोष आणि नीतिमान बनवते. देवाचं वचन. अगदी पूर्वी जर आपण जुन्या कराराचा अभ्यास केला तर कळेल, परमेश्वरला भेटायचं असेल किंवा परमेश्वर कोणा मानवाला दर्शन देणार असेल किंवा परमेश्वर म्हटलं मला तुम्हाला भेटायचं, दर्शन द्यायचंय, अंघोळ करून शुद्ध व्हा आणि पवित्र राहा. त्यावेळी इस्रायल लोक अंघोळ करायचे आणि शुद्ध राहायचे आणि परमेश्वर त्यांना दर्शन द्यायचा. परमेश्वर पिता त्यांच्याशी बोलायचा. कोणी अशुद्ध वस्तूला शिवला असेल, अशुद्ध झाला असेल तर परमेश्वराची आज्ञा होती, अंघोळ करून शुद्ध व्हा. का असं पाण्याने अंघोळ करण्यात यायची? कारण तिथे वचन दर्शवित होतं. हे वचनच आहे जे आपल्याला शुद्ध करते, पवित्र बनवते, नीतिमान बनवते. अंघोळ केल्यानंतर माणसाला बरं वाटते, फ्रेश वाटते. तसं देवाचं वचन स्वीकारल्यावर माणसाला बरं वाटते. अनुग्रह आणि आशीर्वाद माणसाला प्राप्त होतो. देवाच्या
वचनाच्या द्वारे. वचन इकडे पाणी आहे म्हणून बायबल सांगते. म्हणून स्तोत्रसंहिता 36 अध्याय 8 ते 9, तू त्यांना सुखाच्या नदीचे पाणी पाजशील. सुखाची नदी काय सांगते वचन? अशी नदी आहे सुखाची नदी. सुखाच्या नदीचे पाणी तू त्यांना पाजशील. असं पाणी तू त्यांना देशील ज्याच्याद्वारे त्यांच्या जीवनात सुख येईल. सुख म्हणजे दुःख निघून जाईल असं पाणी प्रभू आपल्या लोकांना पाजणार. स्तोत्रसंहिता 46:4, जिचे प्रवाह देवाच्या नगराला परात्पराच्या परम पवित्र निवासस्थानाला आनंदमय करीतात अशी एक नदी आहे. अशी एक नदी आहे जी मात्र देवाच्या मंदिराला आनंदमय करतात. म्हणजे ते पाणी आनंदित बनवणारं पाणी आहे. आनंद उत्पन्न करणारं पाणी आहे. बघा देवपित्याने इस्रायल लोकांना काय म्हटलं? ज्या परमेश्वर पित्याने मोशेला दर्शन दिला निर्गम 3 अध्याय आणि निर्गम 4 अध्याय. देवपित्याने मोशेला म्हटलं, मी इस्रायल लोकांचा आक्रोश ऐकलेले आहे, त्यांची आरोली ऐकलेली आहे. त्यांना इथून सोडवून जिथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहे, दुधामधाच्या नद्या वाहत आहे, त्या ठिकाणी मी त्यांना घेऊन जाईल. कुठे? दुधामधाच्या नद्या पृथ्वीवर आहेत का? स्वर्गात आहेत त्या नद्या. देवाची इच्छा होती इस्रायल लोकांना स्वर्गाच्या राज्यात नेण्याची, पण नाही ऐकलं इस्रायल लोकांनी. नेहमी कुरकुर करणे, पाप करणे, देवाविरुद्ध जाणे. मग ते स्वर्गाच्या देशात नाही पृथ्वीच्याच देशात पोचले. त्या 20व्यात ते पोचू शकले नाही. इथे दर्शविते कुठल्या नद्या? मधाच्या आणि दुधाच्या नद्या. इकडे मात्र नदी दर्शवित आहे, दुधाची नदी आणि मधाची नदी. सुख देणारी नदी, आनंद देणारी नदी. मात्र परमेश्वर हे दर्शवितो की माझं वचन या पाण्याप्रमाणे, जसे की नदी पाण्याने वाहते तसं त्या पाण्यातून जणू काही दूध, मध आणि सुख आणि आनंद वाहणार. म्हणून जेव्हा आपण देवाचं वचन स्वीकारतो तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देतो, तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वादित करतो, तेव्हा प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करतो. कारण आपल्या जीवनात कार्य करणारा परमेश्वर आहे. आपल्या जीवनात उन्नती आणि प्रगती घडवणारा मात्र परमेश्वर आहे. आणि तो आपल्या जीवनात अद्भुत काम करतो, अद्भुत कार्य करतो. पूर्वी सुद्धा मात्र जसं की बघा काही विहिरी आहेत, त्या विहिरीच्या बाबतीत अनेक गोष्टी दर्शविलेल्या आहेत. आणि बायबल काय सांगते पहा, लेवी 11:36, तथापि झरा किंवा विहीर जिच्यात पाण्याचा संचय असतो ती शुद्धच राहते. काय सांगते? तथापि विहीर किंवा ज्याच्यामध्ये मात्र पाण्याचा साठा आहे, झरा विहीर ज्याच्यामध्ये पाण्याचा साठा आहे ती शुद्धच राहणार. पात्रामध्ये एखाद्या भांड्यात पाणी भरले, त्याच्यात काही अशुद्ध वस्तू पडली तर ते पाणी अशुद्ध आहे, ते पाणी टाकून द्यावं, ते भांडं पात्र स्वच्छ करावं. पण विहिरीत जर पडलं, नदीमध्ये पडलं, झऱ्यात पडलं तर ते पाणी शुद्धच राहणार. कारण त्याच्यामध्ये पाण्याचा संचय असतो, पाण्याचा साठा असतो. म्हणून विहिरी, तलावे याचे पाणी स्वच्छ असणार. म्हणून परमेश्वराने म्हटलं जे शुद्धीकरणासाठी वापरण्यात येऊ शकते. म्हणून बघा विहिरीचं भरपूर काही उदाहरण बायबलमध्ये. आपण योहान 5 अध्यायामध्ये पाहतो बेसेदा तलाव. या तल्यामध्ये देवदूत पाणी हलवायचे. मग देवदूताने पाणी हलवल्यानंतर आजारी व्यक्ती प्रथम उतरली तर त्या व्यक्तीला कोणताही रोग असला तरी बरा व्हायचा. बेसेदा तलाव, ज्या तलावात देवदूत उतरायचे, पाणी हलवायचे, पाणी हलवण्यासाठी उतरायचे आणि मग आजारी व्यक्ती उतरली की बरी व्हायची. योहान 9 अध्याय, जन्मापासून आणला असलेला मनुष्य
शुद्ध आहे. तसंच आहे, जिथे जास्त वचनाचा साठा आहे, जिथे जास्त वचने कार्य करत आहे, तिथे परमेश्वर आहे, तिथे प्रभूची उपस्थिती आहे. कारण तिथे पवित्रता आहे, तिथे शुद्धता आहे आणि तिथे परमेश्वर कार्य करत आहे. तिथे प्रभूची उपस्थिती आहे आणि प्रभू तिथे मात्र कार्य करत आहे. म्हणून परमेश्वराचं वचन जिथे अधिकाने कार्य करत आहे, अधिकाने जिथे वचनाचा प्रसार होत आहे, तिथे परमेश्वर आहे, तिथे धार्मिकता आहे, तिथे पवित्रता, तिथे शुद्धता आहे, तिथे बंधनं तुटतील, आजार बरे होतील, समस्या दूर होतील, संकटे दूर होतील आणि परमेश्वराचा अनुग्रह आपल्या प्रत्येकाला मात्र प्राप्त होईल. प्रभूचा आशीर्वाद मात्र आपल्या प्रत्येकाला मात्र प्राप्त होईल. देवाचं वचनच आपल्या जीवनात अद्भुत रीतीने कार्य करते आणि आपल्या जीवनात चमत्कार घडवते. आपली सारी बंधने पूर्ण रीतीने तोडून टाकते. परमेश्वराचं वचन, हे वचन जर आपण आत्मसात करणार, जीवनात उतरवणार, जीवनात धारण करणार, तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह द्यायला सुरुवात करणार. हे पाणी म्हणजे प्रभूचं वचन आहे आणि वचनच आपल्या जीवनाची प्यास, ताण, भूक मिटवणार आहे. म्हणून प्रभू तू या माझ्याकडे, माझं वचन आहे का शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. वचनं वाहतच राहतील तुमच्या जीवनातून, एकामागे एक वचने तुमच्यातून वाहत राहतील. म्हणून प्रभू म्हणतो माझं वचन आहे का जे जिवंत पाण्याचा झरा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.